गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. महर्षी व्यास, ज्यांना वेदव्यास असेही म्हटलं जातं, ज्यांनी पुराणे, शास्त्र, उपनिषदे आणि जगप्रसिद्ध महाकाव्य महाभारत लिहिले, अशा महर्षी व्यासांचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. मूर्तिमंत ज्ञानाचं प्रतीक म्हणजे महर्षी व्यास. गुरुपौर्णिमा हा उत्सव संपूर्ण देशभर गुरु शिष्याच्या नात्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा दिवस. गुरुपौर्णिमा का साजरी करावी, तर गुरुला आपल्या परंपरेनं खूप मानाचं स्थान दिलेलं आहे. आचार्य देवो भव असं म्हटलं जातं. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुला साक्षात परमेश्वराचं स्थान दिलं आहे. नवे तर संपूर्ण विश्वाला सदाचाराचा मार्ग शिकून त्यांना गती देण्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेली व्यक्ती म्हणजे गुरु. गुरु कोणाला मानावं, तर आपल्या परंपरेमध्ये गुरु शिष्यांच्या ज्या जोड्या आहेत त्या पाहिल्या की आपल्या लक्षात येईल की गुरु आणि शिष्य यांचं नातं नेमकं कसं असतं. भगवान श्रीकृष्णांचे गुरु सांदीपन ऋषी, प्रभू रामचंद्रांचे गुरु वशिष्ठ मुनी, पांडवांचे गुरु द्रोणाचार्य, संत ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ, सचिन तेंडुलकर यांचे गुरु रमाकांत आचरेकर, स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, भगवान दत्तात्रयांनी तर 24 गुरु केले असं म्हटलं जातं. जिथून आपणास काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात, मग ती व्यक्ती कोणी असेल किंवा नैसर्गिक घटक असतील, हे सर्व गुरुस्थानीच आहेत. आपली सर्वात पहिली गुरु असते ती आपली आई. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू आई माझी, जिने आपल्याला तिच्या गर्भात असताना संस्कारांचे बीज आपल्यामध्ये रुजवलेले असतात. आपलं सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्वासाठी तिने प्रयत्न केलेले असतात. आपण जगात येतो, आईबरोबर आपले वडील आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात. आपण शाळेत जातो, इथे आपल्या अज्ञानाचा नाश करून ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणारे गुरुजन आपल्या जीवनाला दिशा देण्याचं काम करतात. मला वाटतं या आयुष्याच्या वाटेवर कोणत्या वळणावर कोण गुरु भेटेल हे सांगता येत नाही. ज्ञानदेवांना धाकट्या बहिणीने सांगितलं, तुमच्यासारख्या ज्ञानियांच्या राजाला ताटी लावून बसणं शोभा देत नाही, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. किती मोठा मोलाचा संदेश आपल्या धाकट्या बहिणी ज्ञानियांच्या राजाला दिला. एखाद्या मित्राचा आपल्याला एक चांगला सल्लासुद्धा मिळतो. एखादा विचारसुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करू शकतो. आपले शेजारी, नातेवाईक हे सुद्धा आपल्या भल्यासाठी 2 गोष्टी चांगल्या सांगतात. हे सर्व गुरुस्थानीच आहेत. असं म्हणतात, डॉक्टर, देव आणि गुरु यांच्यावर तुम्ही जशी श्रद्धा ठेवाल तसं फळ प्राप्त होतं आणि 100% गुण येतो. डॉक्टरांच्या औषधांवर विश्वास ठेवला तर आजार बरे होतात. देवावर मनापासून श्रद्धा ठेवली तर देवसुद्धा प्रसन्न होतो आणि गुरुवर श्रद्धा ठेवली तर गुरुजवळचं ज्ञान आपल्याला सुद्धा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून गुरुच आपल्याला अवघड वाटेवरून सुखरूप प्रवासाचा मंत्र देतात. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या व काही ना काही शिकविणाऱ्या सर्व गुरूंना वंदन करण्याचा आजचा हा दिवस. पौर्णिमा.